हाय हॅलो नमस्कार. राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीला फॉल कशा पद्धतीने लावायचा, त्याच्या काही टिप्स, काही ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तसेच त्या मशीनबद्दल माहितीही दिलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पिको फॉलच्या मशीनीसाठी आपल्याला फॉल लावण्यासाठी आणि पिको करण्यासाठी इथे सेटिंग करून घ्यायची आहे. म्हणजे जो हा स्क्रू आहे तो आपल्याला सेल करून घ्यायचा आहे. आणि खालच्या झिरोवरती आल्यानंतर तिथे आपल्याला साधी टिप मशीनवर आपली येत असते. आणि 3 ते 2 ह्यामध्ये जर घेतले तर त्यामध्ये आपल्याला पिको आणि फॉलची स्टिच येत असते. असे या पद्धतीने आपल्याला आधी हे मशीनचे सेटिंग करून घ्यायचे आहे. जेवढं तुम्ही स्क्रू ढिला केल्यानंतर किती नंबरवर तुम्हाला टिप घ्यायची आहे त्या नंबरनुसार तुम्हाला इथे सेटिंग करायची आहे. आपला जो पिको फॉलची जी टिप आहे ते दोन्हीला चालण्याजोगी, ते 3 ते 2च्या मध्ये जे अंतर आहे 2.5 इंचावरती ते आपल्याला तिथं सेट करून घ्यायचं आहे. प्रत्येक मशीननुसार वेगवेगळे पण असू शकते, पण ह्या मशीनचे जे माझ्याकडे आहे त्यानुसार इथे मी दाखवलेले आहे. त्यानंतर पिको फॉलची सुई ह्या साईडनं, दोन्ही साईडनं या टाईप ही सुई चालत असते. आपल्या जी साधी मशीन असते त्या टाईपची सुई ही नसते. ही दोन्ही साईडला झिगझॅग करत मशीन ही चालत असते. आणि मशीनची थ्रेड होण्याची पद्धत ही समोरून असते. आणि इथे ज्या पद्धतीने मी ते व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्या पद्धतीने आपल्याला 2-3 धागे यातून आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला इथे सुईमधून खाली घ्यायचं आहे. आणि बॉबिनची डब्बी पण आपल्याला ह्याची थोडी वेगळ्या पद्धतीने आपल्याला बसवायची असते. आपण साधी असती ती डब्बी आडवी बसवत असतो आणि ह्याचा शटल जो असतो तो उभ्या पद्धतीने आपल्याला इथे डब्बी आपल्याला खालच्या साईडला बसवायची आहे. असं या पद्धतीने खालचा दोरावरती सुईमध्ये ओवून आपल्याला खालचा दोरा वरती काढून घ्यायचा आहे. खालच्या नेसत्या पदराला आपल्याला अशा पद्धतीने 1-4 बोटे तुम्ही हाताने मोजले तरी चालेल, नाहीतर 12 इंच कमीत कमी ते आपल्याला अंतर टेपने इथे घ्यायचं आहे. मी इथे हातानंच मार्जिन करून घेतलेले आहे. आणि अशा पद्धतीने पुढच्या साईडला थोडा अर्धा इंचाने फॉल दुमडून दोन्ही खालचे साडीचे काठ आणि फॉल अशा पद्धतीने आपल्याला एकाला एक जॉईंट करून दोन्ही एकावरती एक ठेवून पुढच्या साईडला थोडंसं पकडून या पद्धतीने आपल्याला खेचायचं नाही. इथे पूर्ण असं व्यवस्थितरित्या आपल्याला इथे ओढून घ्यायचं आहे. इथे कोठेही ओढाओढ करायची नाही. ओढाओढ केल्यामुळे फॉलमध्ये थोडासा ताण येऊन फॉल सेल पडू शकतो. इथे फॉल मी धुवून इस्त्री करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्टिच घ्यायची आहे. पुढच्या साईडला थोडंसं आपल्याला इथे नुसतं पकडायचं आहे आणि थोड्या थोड्या अंतरावर पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला स्टिच करून घ्यायचं आहे. एकदम जर तुम्ही करायला गेला तर ते दोन्ही पदर सुटू शकतात आणि टिप वेगवेगळी बसू शकते. यासाठी थोडे थोडे अंतर कव्हर करत जायचं, म्हणजे फॉल ही कुठे घोळ येत नाही आणि साडीचा पण कुठे ताणली जात नाही. अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला ही स्टिच करून घ्यायची आहे. फॉल मात्र कंपल्सरी धुवून इस्त्री करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, म्हणजे साडी धुतल्यानंतर फॉल हा आकसला जात नाही. कॉटनचा जर असेल तर बिन धुवायचे पण फॉल नवीन आलेले आहेत मार्केटमध्ये.
तुम्ही तशा पण पद्धतीचं जसे तुमचे कस्टमरला तुमच्या हवे आहे फॉल तशा पद्धतीचं तुम्ही त्यांना विचारून तुम्ही लावू शकता. त्यानुसार फॉलचे रेट त्याचा शिलाईचा रेट ठरतो. आता या पद्धतीने आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. खालच्या बाजूने आपण पूर्ण टीप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला या पद्धतीने आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. 2 पदरी दोरा घेऊन मी इथे एकदम छोट्या अंतरावर स्टिच घेतलेले आहेत. 3 ते 4 स्टिच दिल्यानंतर आपल्याला इथे डबल टाका आपल्याला मारून घ्यायचा आहे, जेणेकरून हे उसवले जाणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला फॉलला स्टिच मारून घ्यायची आहे. जेवढे तुम्ही बारीक नाजूक मारचाल तेवढे व्यवस्थित फॉल बसतो. खूप पण नाजूक नाहीत, मध्यम आकाराचे स्टिच इथे जेवढे दाखवले आहेत त्या पद्धतीने तुम्ही स्टिच घेऊ शकता. आणि फॉलच्या एकदम वरच्या काठाला आपल्याला हात शिलाई करायची आहे. फॉलच्या थोडंसं जरी खाली आला तुम्ही तरी फॉल थोडासा पलटू शकतो. त्यासाठी हात शिलाई करताना सुद्धा व्यवस्थितरित्या 4-4 टाके टाकल्यानंतर खालच्या साईडला कुठे गुंतलेले नाही ना, कुठं दुमडलेले नाही ना, फॉल व्यवस्थित बसतो आहे का, हे प्रत्येक वेळेस आपण चेक करत राहायचं आहे. कारण ही एक साडी काठापदराची आहे. जर सुळसुळीत जर साडी असेल तर तुम्हाला खूप एकदम काळजीपूर्वक तुम्हाला हात शिलाई करावं लागते. कारण ते वरच्या साईडला गोळा होऊन तिथे घोळ येऊ शकतो पाठीमागच्या साईडला. अशाच पद्धतीने आपण हात शिलाई करून घेणार आहोत. खालचा जो सरफेस आहे साडीच्या खालचा तो एकदम प्लेन आणि कुठेही खरखरीत नसावा. त्यामुळे नाहीतर साडी खूप खराब होऊ शकते. त्याचे धागे त्याच्यामध्ये अडकू शकतात. किंवा तुम्ही ब्लॅकबोर्ड घेऊ शकता किंवा पाट घेऊ शकता किंवा तुम्ही असं या पद्धतीने मशीनवर पण हात शिलाई करू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि तसेच अशाच पद्धतीने आपण पूर्ण फॉल लावून घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने पूर्ण क्लीन आणि नीट फॉल आपला लागलेला आहे. चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.